नमस्कार मित्रांनो, आता सरकार देत आहे गाय म्हैस वर 75% अनुदान. आता हे जे अनुदान आहे ते तुम्हाला घ्यायचं असेल तर त्यासाठी आवश्यक कागदपत्र कोणते लागणार आहे, कशा प्रकारे आपण ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतो, ते सर्व माहिती तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. म्हणून कुठेही जाऊ नका, व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि मग मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर जाणून घेऊया सविस्तर अधिक माहिती. नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजनेअंतर्गत लाभार्थींना दुर्लभ गाई किंवा म्हशी या गट वाटप केले जात आहे. यामध्ये 2 उपलब्ध आहे, एक गाय किंवा म्हैस व 3 वर्षे या त्यांच्यासाठी विमा असणार आहे. 2 गाय म्हैस या गटवर 3 वर्षाचा विमा आहे. तर असे गट वगैरे दिलेले आहे लाभार्थींना. व पात्रता निकष पाहूया आपण. सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती मधील लाभार्थींना निवडा. खालील घटना म्हणून उत्पन्न प्राधान्य क्रमांकाचे करण्यात येईल. भूमिहीन फक्त गाय, एक गाय किंवा एक म्हैस गटासाठी. अल्पभूधारक 1 हेक्टरपर्यंत, अल्पभूधारक 1 ते 2 हेक्टरपर्यंत. तर हे पात्रता आहे, निकष आहे. तुम्ही व्हिडिओ शांतपणे ऐका. महिला बचत गटासाठी सुद्धा लाभार्थी आहे. विशेष आरक्षण तर दिव्यांग व्यक्तीसाठी 5% तसेच एक गाय म्हैस गटासाठी महिलांना 50% आणि 2 गाय म्हैस गटासाठी 30% आरक्षण लागू राहील. तर गाय म्हैस यासाठी जमीनधारकाचे आवश्यक आहे. गाय म्हैस गटासाठी किमान 1 हेक्टर जमीन आवश्यक पात्र आहे व घटकांना ही अट लागू राहणार नाही. ज्यांच्याकडे जमीन वगैरे आहे 1 हेक्टरपर्यंत त्यांना ही अट लागू आहे. प्रशिक्षणाची अट पाहूया. तर गाय म्हैसच्या गोट्यासाठी लाभार्थीकडे पशुपालन व्यवसायाचे शासकीय संस्थेचे प्रशिक्षण प्रमाणपत्र असेल ते आवश्यक आहे. जर प्रमाणपत्र नसेल तर अनुदान मिळण्यापूर्वी प्रशिक्षण घेणे किंवा 2 वर्षाचा दूध व्यवसायाचा अनुभव असणे आवश्यक आहे. तर हे जे अटी दिली आहे त्या अटीमध्ये तुम्ही बसायला पाहिजे. गटाची किंमत 1 जनावरासाठी अंदाजे 1,12,036 रुपये, तर 2 जनावरांसाठी 2,24,072 रुपयेचा खर्च अपेक्षित आहे. अनुदानाचे प्रमाण आहे. सर्वसाधारण प्रवर्ग लाभार्थींसाठी 50%, अनुसूचित जनजाती SC व अनुसूचित जनजाती ST वर्गासाठी 75% अनुदान आहे. तर हे तुम्ही अनुदान बघू शकता आणि ही योजना खूपच फेमस ठरलेली आहे ग्रामीण भागासाठी. तर ह्या योजनेचा नक्की तुम्ही लाभ घ्या.